लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रम्याला आता खरं तर जी काव्या अभ्यास करत असते तिच्या खोडा आणायचा असतो, म्हणूनच आता तिच्या कॉफीमध्ये ती जायफळ पूड मिक्स करण्याचं ठरवत असते। एकदा का काव्या ही जायफळवाली कॉफी प्यायली तर मग मात्र ढाराढोर झोपत राहील आणि ही झोपली तर अभ्यासाच्या नावाखाली झोपा काढते असं सगळ्यांचा घरामध्ये गैरसमज होईल। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पार्थ आहे तो मात्र तिच्यावर चिडेल। आता यामधील कप कोणता असं म्हणून पार्थ तर सिनेमन कॉफी पितो, मग हाच कप असेल काव्याचा असं म्हणून ती त्यामध्ये मस्त भरपूर असं जायफळ मिक्स करत असते, जेणेकरून काव्या ती कॉफी प्याईल आणि ती कॉफी एकदा का प्यायली तर मस्त झोपी जाईल आणि अभ्यास राहणारच नाही किंवा होणार नाही। तेवढ्यातच काव्या येताना तिला दिसते। आता म्हणूनच तिच्या नजरेस पडू नये याची काळजी इथे रम्या घेत असते। काव्या खरं तर अभ्यास करत करत हॉलमध्ये येऊन बसलेली असते आणि तिला असं वाटत असतं तिच्या बेडरूममध्ये पार्थला झोपायला डिस्टर्ब नको, म्हणूनच आता मी इथे येऊन अभ्यास करते। इकडे मात्र नंदिनी खूपच जास्त तुटलेली असते। तिला तो जो काही झालेला प्रकार आहे तो आठवतो। वटपौर्णिमेच्या दिवशी बायका बोलत असतात, आपण अशा नवऱ्यासाठी हे व्रत करतो ज्याचं कुठे बाहेर काहीतरी चालू असतं आणि त्यालाच आपण 7 जन्मासाठी मागतो। आणि त्यावर आता हे सगळं काही तिच्यासोबत झालेलं असल्याकारणाने ती अजून खचलेली असते आणि त्यासोबत रात्री जो काही जीवा आहे तो कसा तिच्याशी वागला, कसा बोलला, ह्या गोष्टी आठवण मात्र तिला अजूनच त्रास होत असतो। ती शेवटी उठते आणि एकदा जीवाकडे पाहत असते, नाही नंदिनी, तुला काहीतरी यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे। जीवाला या सगळ्या गोष्टीतून मुक्त केलं पाहिजे का? माझं प्रेम आहे का त्याच्यावर नाही, पण जीवा तुम्ही असं म्हणताय, तुम्ही आहे त्याच जागी आहात, तुम्ही आत्तापर्यंत मोहन केलेलं नाही आहे आणि तुमचं एकतर्फी प्रेम नसून तर तुमचं सुद्धा त्या मुलीवर प्रेम आहे हे मात्र तुम्ही आज सिद्ध केलेलं आहे। पण हे जर असं असेल तर तुम्ही माझ्यासोबत आनंदी खुश राहू शकत नाही असं इथे नंदिनी बोलत असते। आता मात्र बाहेर पार्थ आलेला असतो। इथे अभ्यास करताय का तुम्ही असं तो तिला विचारतो। आता ती म्हणत असते, काय इथे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही, मला प्रॉब्लेम काहीच नाही हो, पण तुमचा अभ्यास छान व्हावा त्यासोबतच तुम्हाला थोडीशी मदत म्हणून मी तुमच्याकरिता मस्त काहीतरी घेऊन आलोय। तेव्हा ती बोलत असते, कशाला? मी मागितले काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला? नाही ना, अहो तुम्ही मागत नाही ना, तोच मेन तुमचा प्रॉब्लेम आहे। तुम्ही मागायला हवं, मी देतो ना तुम्हाला। आता जो काही पार्थ आहे, पार्थने काव्याला सांगितलेलं असतं, तुम्ही अभ्यास करताय ना, तुम्हाला तुमचं करिअर घडवायचे, तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचे, मग तुम्हाला आता झोप येऊ नये म्हणून माझ्याकडे भन्नाट अशी आयडिया आहे असं म्हणूनच तो धावत किचनमध्ये जातो आणि बनवलेली कॉफी घेऊन येतो आणि कॉफी तिला देतो आणि म्हणतो, हे घ्या कॉफी, मी मागितली होती का? नको आहे मला कॉफी, घ्या हो, मस्त तुम्हाला छान वाटेल आणि झोप येणार नाही असं म्हणूनच आता मात्र ती कॉफी तिथेच ठेवली जाते। रम्या इकडे खूपच आनंदात असते। तिला असं वाटत असतं की आता यातली कॉफी तर काव्याने पूर्ण संपवलेली आहे आणि आता काय ती झोपणार। तेवढ्यात अनिशाचा तिला फोन येतो आणि ती म्हणत असते, काय करतेस काव्या? काव्या म्हणते, अगं काही नाही, नोट्स काढत आहे। होतच आहे आता आपण खूप झोप येत आहे, तेच काम करते। पण नाही काव्या, तुला असं झोपून चालणार नाहीये, डोक्यावर हात देत असते। रम्या हसत असते तिचं हे सगळं काही ऐकून। डोक्यावर हात देणारी काव्या विचार करते, नाही नाही, मला झोपून अजिबातच चालणार नाही, काही जरी झालं तरी मला आज हा जो काही अभ्यास आहे तो पूर्णतः कंप्लीट करून घेतला पाहिजे। तेवढ्यातच आता तिच्या हातामध्ये एक नोट आलेली असते, ज्या नोटमुळे तिने पार्थची आठवण काढलेली असते। खरं तर पार्थने तिला ती नोट दिलेली असते आणि पार्थला त्याच्या आवडीच्या आणि जवळच्या व्यक्तीने दिलेली असते, ते म्हणजेच की जीवाने। आता ती नोट जीवाची आहे हे काव्याच्या लक्षात येते आणि त्यामुळे पुन्हा ती थोडीशी डिस्टर्ब होते आणि त्यासोबतच म्हणत असते, हे सगळं काय होते? किती नाही म्हटलं जीवाची आठवण काढायची तरीसुद्धा त्या आठवणी पुढे पुढे जाऊन माझ्यासमोर हजर राहत आहेत किंवा येत आहेत। मला समजत नाही काय करावं, कशा पद्धतीने हे सगळं करावं। नाही काव्या, तुला हे सगळं नाही करून चालणार,
काही जरी झालं तरीसुद्धा तुला आयुष्यात पुढे जायचं आहे, काही जरी झालं तरीसुद्धा तुला ह्या गोष्टी मागे टाकायच्यात असं म्हणूनच डोळ्यातील अस्व पुसत पुढच्या तयारीला लागत असते. तर आता इकडे रब्या खोलीमध्ये जाते. खोलीमध्ये जाऊन खूपच जास्त खुश असते आणि वसुंधराला सांगत असते तिनं कशा पद्धतीने काव्याच्या कॉफीमध्ये जायफळ पावडर ओतलेली आहे. आणि जायफळ पावडर ओतल्याच्यानंतर आता बघ ती कशी मस्त ढाराडूर झोपते. एकदा का ती ढाराडूर झोपली तर मग पार्थ तिच्यावर ओरडेल आणि त्यासोबतच तो तिच्यावर ओरडेल, रागवेल. ह्या काव्याला मी सुखाने जगू देणार नाही, ह्या घरची थोरली सून काय आणि पार्थची लाडकी बायको काय मी होऊच देणार नाही. ही मस्त इकडे झोपेल आणि मी मस्त पार्थ बरोबर उद्या ऑफिसला जाईल. आली मोठी या घरची मोठी सून बनणारी आणि त्यासोबतच तिचं IAS व्हायचं ऑफिस जे स्वप्न आहे ते मात्र मी पूर्ण होऊच देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र नंदिनीला जीवा कशा पद्धतीने बोलला ते आठवत असतं आणि किचनमध्ये नाश्ता बनवत असते, सगळ्यांसाठी चहा कॉफीची तयारी करत असते. पण लक्ष मात्र सगळं काही रात्रीच्या बोलण्याकडेच असते. नंदिनी खरं तर खूप जास्त डिस्टर्ब झालेली असते. तिला असं वाटत असतं मी नवीन संसाराची सुरुवात करायला आलेली आहे. मान्य आहे जीवाचं एका मुलीवर प्रेम होतं, पण ते तिथं विसरलेच नाहीये. माझ्याशी खोटं बोलतायत म्हणूनच स्वतःच्या आईला तिने फोन केलेला असतो. त्या म्हणत असतात अगं नंदिनी तू कशी आहेस, सगळं काही ठीक आहे ना. त्यावर नंदिनी म्हणत असते नाही गाई काही ठीक नाही आहे, मला तुझ्याशी बोलायचे भेटायचे. अगं बघ एक ना काय झाले, सगळं ठीक आहे, तू रडतेस का. नंदिनी म्हणते नाही आई, मला असं वाटते कधी एकदा तुझ्या कुशीत शिरेल आणि शांत डोकं ठेवून झोपेल. अगं बाहेर म्हणजे मॉइश्चरायझर सारखं असतं, त्वचा कशी खरबूड झाल्यावर आपण मॉइश्चरायझर लावून मऊ करतो, अगदीच तसं असतं मनाचं सुद्धा. तू काव्याला घेऊन ये. तेव्हा नंदिनी बोलत असते हो आई मी नक्कीच येईल बघ. तेव्हा नंदिनी बोलत असते हो आई मला यायचं आहे तुझ्याकडे, आता मी फोन ठेवते. असं म्हणूनच काव्या फोन ठेवते आणि डोळ्यातलं पाणी पुसते. तर इकडे मात्र आता रब्या छान सकाळी तयार झालेली असते. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहून वसवत्या म्हणत असतात काय गं खूपच कमाल दिसत आहेस आणि खूपच सुंदरसुद्धा दिसत आहेस, आज काय जादू आहे. त्यावरती म्हणत असते हो आई आज मी खूप छान आणि सुंदर दिसत आहे, कारण आज मात्र ती काव्या झोपलेली असेल आणि मला पार्थसोबत ऑफिसमध्ये जायला मिळणार आहे. त्यासोबतच जे काही काव्याचं IAS व्हायचं स्वप्न आहे ते मात्र आहे तसंच पडणार आहे. आता ती झोपलेलीच असेल बघ आणि पार्थिच्यावर चिडलेला असेल. तर इकडे दुसऱ्या बाजूला किचनमध्ये असताना तिचा वॉचचा अलार्म वाजतो आणि ती इथेच काव्या पार्थकडे जीवाकडे येत असते आणि त्याला शर्ट घालून देण्याचं काम करते. तो तिच्याशी बोलत असतो. तो म्हणत असतो नंदिनी सॉरी ना रात्री ज्या काही गोष्टी झाल्या त्याबद्दल. पण नंदिनी त्याच्याशी काहीच बोलत नसते, ती फक्त त्याचं ऐकून घेत असते. हे बघ मी रात्री तुझ्यासोबत असं वागलोय ते वागायला नको होतं. तो तिचा हात पकडतो आणि पाठमोरा उभा राहतो. तू अजूनसुद्धा माझ्यावर चिडली आहेस का, प्लीज नको ना चिडूस, माझ्याशी बोलला. हे बघ मला मान्य आहे मी तुला त्या गोष्टीवरून एवढं सगळं बोलायला नको होतं, पण मी बोललो, पण त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आता तू म्हणशील तू हा सतत मला सॉरी बोलतोय, पण काय आहे ना सगळं काही विसरून थोडंसं पुढे जायला किंवा मोहन करायला वेळ लागतो ना, त्यामुळे मी तुझ्यासोबत ज्या पद्धतीने सुरुवातीला बोलायचो अगदीच तसाच मी आत्तासुद्धा तुझ्यासोबत बोलत आहे. प्लीज मला माफ कर ना. ह्या सगळ्या गोष्टी तू बोलतो पण तिथे ऐकून घेण्यासाठी नंदिनी नसतेस, ती निघून गेलेली असते आणि तेव्हा इथे तो म्हणत असतो ऐकून न घेताच निघूनसुद्धा गेली, म्हणजेच ही खूप जास्त चिडलेली आहे, दुखावलेली आहे. आता तिच्या घडीचा सायलेन्सर वाजतो आणि तेव्हा मात्र तिने ती वॉचसुद्धा काढून ठेवलेली आहे, म्हणजेच की ही खूपच जास्त दुखावलेली आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये मानिनीच्या सांगण्यावरून काव्या जीवासाठी कॉफी घेऊन आलेली असते, पण जीवा खोलीमध्ये नसतो. पाहते तर काय जो काही हँडवूड आहे त्याचं के अद्याक्षर हे तुटलेलं असतं. तो पूर्ण त्याची काच तुटलेली असते. ती हातात घेऊन पाहते तेवढ्या तिथे जीवा येतो. दोघेसुद्धा समोरासमोर आलेले असतात आणि पुन्हा आता काव्यालाच वाटतं ह्यानी ही शेवटची आठवण होती ती सुद्धा मिटून टाकली. इकडे मात्र जो काही जीवा आहे तो मिथुन काकाशी बोलत असतो. तो म्हणत असतो मला नंदिनीशी बोलायचं आहे पण ती माझ्याशी बोलत नाही, पण जेवढं प्रेम इथे
काव्याने केलेलं आहे त्याहीपेक्षा जास्त प्रेम नंदिनी माझ्यावर करत आहे आणि केलं आहे. तेव्हा आता पुन्हा जीवा नंदिनीशी बोलायला जातो. बोलला, तू असं का बोला धरलास माझ्याशी, तुला काय हवंय माझ्याकडून, काहीतरी बोलणार आहेस ना. तेव्हा आता नंदिनी त्याच्याशी बोलताना बोलत असते, मला तुमच्याकडून घटस्फोट हवाय, नाही राहायचं मला तुमच्यासोबत, मला तुम्हाला तुमच्या ह्या बंधनातून मोकळं व्हायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा मोकळं करायचं आहे. लवकरात लवकर तुम्ही मला घटस्फोट द्या, असं इथे बोलल्याच्या नंतर जीवाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर पाहत राहा, लग्नानंतर होईलच.